मुलांनो, आज आपण आपल्या आवाज चॅनेलवर अन एपिटोमी ऑफ करेज, एक धाडसाचा अद्भुत नमुना या नावाचा स्टीफन हॉकिंग यांचा जो दुसरा पार्ट पाहणार आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण मागच्या भागात बघितलं स्टीफन हॉकिंगना ALS नावाचा रोग झाला, लो ग्रॅग्स डिसीज म्हणून रोग झाला किंवा मोटर न्यूट्रॉन असं म्हणतो आपण, तो रोग झाला. खरं म्हणजे ह्या रोगाने त्यांना खूप मोठा धक्का दिला. जीवनात त्यांना आयुष्यभर खुर्चीत खिळून ठेवलं. पण अशा धक्क्यात सुद्धा त्यांनी जी कामगिरी केली ते त्यांचं करेज खरोखरच एक्झम्पलरी करेज आहे. खरोखरच ते त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे, अशा प्रकारचं करेज आहे. या भागात बघूया आपण पेज नंबर 63 वर जो पहिलाच पॅसेज येतोय त्यात काय झालं. हाऊ मच टाइम, किती काळ, ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट, या प्लॅनेटवर या पृथ्वीवर त्यांचे किती दिवस लेफ्ट झालेत, लेफ्ट म्हणजे इथं शिल्लक उरणे, वॉज व्हेरी अनसर्टन, याबद्दल काही सर्टन नव्हतं, काही गॅरंटी नव्हती, कधी मरतील, व्हेरी अनसर्टन होतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड, डॉक्टरांनी जे भाकीत केलं होतं, प्रोग्नोसिस केलं होतं, त्यांचं जे फ्युचर सांगितलं होतं ते बॅड होतं. डॉक्टरांनी सांगितलं जगेल तेव्हा जगेल, जगेल तेवढा जगेल, तेवढं जगवा, मरेल तेव्हा मरेल. अँड द डॉक्टर सेड, डॉक्टरांनी सांगितलं होतं दे कुड नॉट डू मच, आम्ही काहीही करू शकत नाही, या रोगावर औषधच नाही. असं झालं तर काय वाटेल बघा. अनडाउटेड, तरीही खचले नाही, अनडाउटेड, घाबरले नाही. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च, तरी स्टीफनने ठरवलं आपण आपला रिसर्च कंटिन्यू करायचा, शोध चालूच ठेवायचा. अँड इव्हन गॉट एंगेज, आणि एंगेजमेंट केली. 1964 साली एंगेजमेंट केलेली आहे त्यांनी टू जेन वाइल्ड, जेन वाइल्ड बरोबर त्याने एंगेजमेंट केली आणि 1965 ला लग्नच केलं. हॉकिंग सेज दॅट, हॉकिंग सांगताय, आयरॉनिक ॲज इट मे बी, आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, तुम्हाला साऊंड म्हणजे अर्थ येतं, तुम्हाला हे जरा आयरॉनिक वाटेल, जरा उपरोधिक वाटेल, अरे माणूस मरण्याच्या दिशेने निघालाय तर इकडे लग्न करायला लागलाय, उपरोधिक वाटेल. इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज, कारण ह्या डिस्मल स्टेज मध्ये, या अत्यंत डेंजरस स्थितीमध्ये, ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट, त्यांनी लाईफ एन्जॉय करायचं ठरवलं, जीवनाचा मोस्ट आनंद घ्यायचा. दिस ही सेज वॉज बिकॉज, ते असं म्हणताय जीवनाचा आपण आनंद घ्यायचा असं त्यांनी ठरवलं, कारण ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मुमेंट, त्यांनी लाईफ स्टार्ट केला द मुमेंट पासून, त्या क्षणापासून त्यांनी लाईफ जगायला चालू केलं. अँड कंटिन्यू इज अ डॉक्टरियल रिसर्च, कंटिन्यू ठेवलं, चालूच ठेवलं त्यांचे PhDचं रिसर्च, डॉक्टरल रिसर्च चालू ठेवलं. विथ रिन्यूड व्हिगर, नव्या जोमानं, रिन्यूड व्हिगरनं त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. इन द मीन व्हाईल, दरम्यान काय झालं, द डिसीज वर्कड इट्स वे, दरम्यान तो जो रोग होता त्या रोगानं आपलं काम चालूच ठेवलं. इन टू स्टीफेन्स बॉडी, स्टीफेनच्या शरीरावर त्याचं काम सुरूच राहिलं. अँड लेफ्ट हिम डिसॅबल्ड, रोग आपलं काम करत होता आणि स्टीफेन डिसॅबल्ड झाला, अपंगत्व त्यांना आलं, काहीच करू शकत नव्हते. ही बिगॅन स्टडींग द कन्सेप्ट, तरी त्यांनी स्टडी केला. कुठली कन्सेप्ट, कोणती संकल्पना, द ब्लॅक होल्स, कृष्ण विवरण म्हणजे नेमकं काय, याचा अभ्यास चालू केला. टू गेट हिज अ PhD, आणि त्यांच्या ब्लॅक होलच्या स्टडीवर त्यांना PhD मिळाली. ही एक डिग्री आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंग असं नाव झालं. आता बाय धिस टाइम, तोपर्यंत ही वॉज कन्फाइंड, त्यांना PhD मिळेपर्यंत त्यांना कन्फाईन केलं गेलं, त्यांना अक्षरशः बांधून ठेवलं गेलं टू द व्हीलचेअर, व्हीलचेअरला ते जखडले गेले, कन्फाईन झाले. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल, कंट्रोल लूज झाला, त्यांचा ताबा गेला. ऑफ हिज हँड्स, हातावरचा ताबा गेला. अँड स्पीच, बोलता येईना, जीभ लुळी पडली, हात लुळे पडले. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स, पण ब्लॅक होलचा जो त्यांनी स्टडी केला होता, स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन, तो अभ्यास करताना त्यांच्या कल्पनाशक्ती स्पार्क झाल्या, त्यांचं इमॅजिनेशन प्रफुल्लित झालं, त्यांच्या कल्पनाशक्तीला अक्षरशः हातपाय फुटले. विथ ब्राईट आयडियाज, अनेक ब्राईट आयडियाज त्यांच्या डोक्यात आले.
ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. त्यांनी अनेक इपोक मेकिंग युग बदलणारे, इपोक मेकिंग म्हणजे स्टेटमेंट केली, अनेक अशी वाक्य उद्गारली, अनेक असे सिद्धांत मांडले दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेरीज. त्यामुळं पूर्वीच्या त्या थेरीज होत्या, पूर्वीच्या ज्या सिद्धांत होते, एस्टॅब्लिश्ड म्हणजे पूर्वीच्या सिद्धांतांना अक्षरशः हलवून सोडलं. शेक म्हणजे हलवणे, त्याचा भूतकाळ आहे. शुक केलं त्यांनी एस्टॅब्लिश्ड थेरीजना, पूर्वीच्या सिद्धांतांना अक्षरशः धक्का दिला. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट, या शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो दॅट द युनिव्हर्स बिगॅन. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की आपलं जे विश्व आहे सगळं ते स्टार्ट झालं विथ अ बिग बँग. बिग बँग झाला, खूप मोठा स्फोट झाला, आणि या स्फोटामुळेच चंद्र, सूर्य, ग्रह, तारे असंख्य येते, हे सारं तयार झालं. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, ही कन्सेप्ट बेटर समजावी, ही संकल्पना चांगली समजावी, यासाठी स्टीफननं शोधलं. काय शोधलं? व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. त्याला लाय अल्जेब्रा थेरी म्हणतात. आता काय आहे तर फिजिक्स मध्ये टाइम आणि स्पेस यांचं जे मोजमाप करण्याचं जे गणित आहे त्याला लाय अल्जेब्रा म्हणतात. तर लाय अल्जेब्राचा शोध त्यांनी लावला, त्यामुळे आम्हाला ऑटोमॅटिकच बिग बँग कळालं, महाविस्फोट जो झालाय आणि त्यातून पृथ्वीची निर्मिती झालेली आहे, सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे, ते समजायला लागलं आम्हाला. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, जरी कन्फाइन्ड टू द व्हीलचेअर, व्हीलचेअरला अक्षरशः त्यांना बांधलं गेलं होतं, कंट्रोल नव्हता त्यांचा बॉडीवर. सेव्ह अ फिंगर, एक फिंगर सेव्ह झालं. अँड विथ अ कॉम्प्युटर, एक बोट आणि कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. एका बोटानं आणि कॉम्प्युटरच्या सहाय्यानं ते त्यांचे थॉट एक्सप्रेस करू शकत होते. एक मसल फक्त इथला त्यांचा हलत होता आणि त्या मसल्सचं रीडिंग कॉम्प्युटर करत होतं आणि त्याच्या सहाय्याने ते बोलत होते, आपला स्टडी सांगत होते. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी. डॉक्टर हॉकिंग ही असा महान माणूस आहे, अशी महान अथॉरिटी आहे ऑन प्रफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. सायन्सचं प्रफाउंड नॉलेज आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात नॉलेज आहे, अशा प्रकारची ही व्यक्ती होती. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स, अनेक सन्मानित ऑनररी डॉक्टरेट्स ह्या पदवी आहेत किंवा अवॉर्ड्स, ही पारितोषिक आहेत, हॅव बीन बेस्टूड टू हिम. त्यांना बेस्टूड केली, अनेक पदव्या त्यांच्यावर बहाल करण्यात आल्या. पदव्यांच्या पलीकडचा माणूस होता हा. ही इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी. आता हे वारलेत, जिवंत असताना लढाय म्हणून तिथे ई झाले. ही वॉज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी. ते रॉयल सोसायटीचे सदस्य होते अँड मेंबर ऑफ US, आणि ते मेंबर होते. आणि कोणाचे सदस्य होते? अमेरिकेतल्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, त्याचेही ते सदस्य होते. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल, इन स्पाइट ऑफ असून सुद्धा, वाक्यप्रचार आहे, इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल, आइन्स्टाईनच्या इक्वल त्यांना कन्सिडर केलं होतं, आइन्स्टाईनच्या इक्वल त्यांना मानलं होतं. कशामध्ये? इन इंटेलिजन्स, बुद्धीमध्ये. तरीही डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. खूप हंबल मॅन होते, खूप नम्र होते. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन, साधा सुद्धा व्यवहारिक माणूस, डाऊन टू अर्थ, साधा सुद्धा तुमच्या आमच्यासारखा माणूस. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स, त्यांनी अनेक बुक्स ऑथर्ड केली, अनेक पुस्तकं लिहिली, अनेक पुस्तकांचे ते ऑथर होते, लेखक होते. डीलिंग, कशाविषयी ही पुस्तकं? विथ हिज ओसम आयडियाज, त्यांच्या आश्चर्यकारक कल्पना. कीपिंग अ लेमॅन इन माइंड, आश्चर्यकारक कल्पना त्यांनी मांडताना लेमॅन इन माइंड, मनामध्ये लेमॅन ठेवला, मनामध्ये कॉमन माणूस ठेवला आणि कॉमन माणसाला समजेल असं लिहिलं. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट, त्यांचं जे लिखाण होतं ते फुल ऑफ विट होतं, खूप त्यामध्ये विनोद होते, विट अँड ह्युमर म्हटलं इथं. त्याच्यामध्ये मार्मिकता होती, विट होती म्हणजे, आणि ह्युमर होता, विनोद होता. हिज स्टाईल इज सो लुसिड, त्यांची भाषा इतकी मधाळ होती, इतकी रसाळ आहे
लुसिड आहे, दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. जरी तो सायन्सचा माणूस नसला, आर्ट्सचा असला, कॉमर्सचा असला, तरी ती भाषा अंडरस्टँड होते, तरी ती भाषा समजते. हिज अ बुक, त्यांचं जे पुस्तक आहे कुठलं, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे जे पुस्तक आहे इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. आवर टाइम्स, आमच्या काळातलं हे बेस्ट सेलिंग पुस्तक आहे, सगळ्यात जास्त खपाचं पुस्तक आहे. आता मग त्यांनी एकच पुस्तक लिहिलं का, तर नाही, आणखी काही पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांची नावं असे, द ग्रँड डिझाइन, हे एक महान पुस्तक त्यांनी लिहिलं. दुसरं त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ही माहित असू दे तुम्हाला फक्त, द थेरी, THEORY, द थेरी ऑफ एव्हरीथिंग, हेही पुस्तक त्यांनी लिहिलं. तिसरं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे ब्लॅक होल्स, ब्लॅक होल्स अँड बेबी युनिवर्स. याची कॅपिटल घेऊया आपण, ब्लॅक होल्स अँड बेबी युनिवर्स. आणि चौथं जे पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं ते द युनिवर्स इन नटशेल, द युनिवर्स इन नटशेल, विश्वाची थोडक्यात रचना, थोडक्यात माहिती. अशा प्रकारे एकूण 4 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि हे जे पाचवं जे आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, हे जे पुस्तक आहे ते बेस्ट सेलिंग पुस्तक होतं, खूप खपलं ते. ऑन बिंग आस्क्ड, त्यांना कुणीतरी विचारलं, हाऊ ही फील्स, कसं वाटतंय तुम्हाला, अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, हा महाभयंकर ड्रेडफुल ALS रोग आहे, तुम्हाला कसं वाटतंय. डॉक्टर हॉकिंग, कॉन्टेन्स ऑफ ऑप्टिमिझम, हे तर एक बेस्ट एक्झाम्पलच होते. कॉन्टेन्स होते कशाचे, ऑप्टिमिझमचे, आशावादाचे, अँड होप, आणि अपेक्षेची. म्हणजे आशावाद म्हटलं की डॉक्टर हॉकिंग, होप म्हटलं की डॉक्टर हॉकिंग. याचं मूर्तिमंत उदाहरण असणारे हे डॉक्टर हॉकिंग सेस काय म्हटले ते बघा. कसं वाटतंय तुम्हाला, विचारलं कोणीतरी, हे ALS महाभयंकर रोगाला उत्तर दिलं, नॉट व्हेरी डिफरंट, काही वेगळं वाटत नाही फ्रॉम द रेस्ट. रेस्ट घेतोय असं वाटतंय, हो निवांत खुर्चीवर, काही वेगळं वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल, मी ट्राय करतो जेवढं नॉर्मल जगता येईल तेवढं जगायचा प्रयत्न करतोय. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, मी माझ्या कंडिशनचा, शारीरिक स्थितीचा विचार करत नाही. ऑर रिग्रेट द थिंग, किंवा मी अशाही गोष्टीचा रिग्रेट करत नाही, अशाही गोष्टीबद्दल मला वाईट वाटत नाही. रिग्रेट होणे म्हणजे इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग, की ज्या गोष्टी मला प्रिव्हेंट करतायत, रोखतायत, फ्रॉम डुईंग म्हणजे मी चालू शकत नाही, चालण्यापासून रोखतायत काही गोष्टी, हसू शकत नाही, रोखतायत, हात हलवू शकत नाही, अनेक बाबतीत मला रोखलं गेलंय. अशा अनेक गोष्टी आहेत, पण मला त्याचा खेद वाटत नाही. विच आर नॉट मेनी, कारण त्या फार जास्त नाहीत. खरं म्हणजे यांचं मनच फक्त हलत होतं, तरी हा माणूस म्हणतोय की मी खेद करणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या फार जास्त नाहीत. किती मोठा आशावाद आहे बघा, याचं उदाहरण आहे. किती मोठी आशा या माणसाकडे असेल. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट, डॉक्टर हॉकिंग यांचा फर्म बिलीव्ह, त्याचा ठाम विश्वास आहे, दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम, पुढच्या मिलेनियम मध्ये, पुढच्या 1000 वर्षात सायन्स विल डिस्कवर, विज्ञान शोध घेईल, द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स, या विश्वाचं जे सिक्रेट आहे, हे विश्वाचं गुपित पुढल्या 1000 वर्षात शोधलं जाईल असं त्यांना वाटतंय. इट्स ओरिजिन, विज्ञान विश्वाचं ओरिजिन शोधेल, मूळ शोधेल. इट्स हिस्ट्री, आपल्याला ह्या ब्रह्मांडाचा, या विश्वाचा इतिहास समजेल पुढच्या 1000 वर्षात. अँड मे बी इव्हन प्रेडिक्ट, आणि कदाचित आपल्याला प्रेडिक्ट पण करता येईल, भाकीत करता येईल, भविष्य सांगता येईल. इट्स अल्टिमेट डिमाइज, त्याचे जे अंतिम डिमाइज आहे, अंतिम उद्ध्वंस आहे,
अंतिम विनाश पण कळेल की पृथ्वीचा या विश्वाचा कधी विनाश होणार आहे. लाईक डॉक्टर हॉकिंगच्या प्रमाणे देर आर मेनी पीपल, अनेक लोक असे हू डिस्प्ले, ज्यांनी डिस्प्ले केले, ज्यांनी दाखवलेलं आहे, डिस्प्ले केले म्हणजे एक्झेम्पलरी करेज, अत्यंत अनुकरण केलं पाहिजे असं करेज, धाडस त्यांनी दाखवलंय इन देअर लाईव्ह. त्यांच्या लाईव्ह मध्ये, त्यांच्या जीवनामध्ये अनेकांनी अशा प्रकारे वाईट परिस्थितीला तोंड देत आपलं जीवन कंठलेलं आहे. लेट्स सॅल्यूट. चला आपण सॅल्यूट करूया ऑल दोज ब्रेव्ह पीपल, या साऱ्या शूर लोकांना आपण खरं म्हणजे नमस्कार करूया, वंदन करूया, की ज्या लोकांनी इन स्पाइट ऑफ बिंग डिसअपॉइंट, इन स्पाइट ऑफ असून सुद्धा, तीनदा आलाय हा, तीनदा ही फ्रेज आलेली आहे. इन स्पाइट ऑफ बिंग डिसेबल्ड असून सुद्धा, अपंग असून सुद्धा, शरीरामध्ये ताकद संपून सुद्धा स्ट्राइव्ह टू डू देअर बेस्ट. त्यांनी स्ट्राइव्ह केला, त्यांनी फाईट केलं टू डू देअर बेस्ट करण्यासाठी. आयुष्यात जे काय बेस्ट करता येईल तेवढं बेस्ट त्यांनी केलं. जरी ते डिसेबल्ड होते, जरी ते हँडिकॅप्ड होते, जरी परिस्थिती अत्यंत कठोर त्यांच्यावर ओढवली होती, खरं म्हणजे अशा लोकांना आपण धन्यवाद करूया. खूप प्रेरणा देणारा हा धडा आहे. पुन्हा पुन्हा पहा. आवाज इंग्लिश चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवाज इंग्लिश चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण 10वी आणि 12वीचं पुस्तक त्यामध्ये आपण शिकूया. धन्यवाद.